नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या सिद्धार्थ आरोटे डेली ब्लॉग या शेतकरी चॅनलमध्ये। तर बऱ्याच दिवसापासून तो चर्चेचा विषय आहे आणि शेतकरी सुद्धा नाराज झालेले आहे की पीक विमा मिळत नाहीये, तर किंवा पीक विमा मिळणारच नाही का। तर या संदर्भातलं महत्त्वाचं असं अपडेट आज आपण बघणार आहोत फक्त शेवटच्या 5 मिनिटांमध्ये। तर बऱ्याच दिवसापासून पडलेला पावसाचा खंड, त्यानंतरची झालेली अतिवृष्टी यामध्ये शेती पिकाचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं होतं आणि याच पार्श्वभूमीवरती आता राज्य सरकारच्या माध्यमातून एक GR देखील निर्गमित करण्यात आलेला होता आणि याच GRच्या माध्यमातून आता जे काही जिल्हे पात्र झालेले आहे किंवा जिल्ह्यातील जे काही गाव पात्र झालेले आहे किंवा गावातील शेतकरी पात्र झालेले आहे, तर ते शेतकरी किती प्रमाणामध्ये पात्र झालेले आहे किंवा हेक्टरी किती मिळणार आहे आणि कोणत्या पिकासाठी मिळणार आहे, तर याची सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर यामध्ये 22 जिल्हे पात्र झालेले आहे, तर ते 22 जिल्हे कोणते पात्र झालेले आहे किंवा त्यामध्ये किती शेतकरी हे पात्र झालेले आहे याची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कुठे स्किप करू नका, जेणेकरून तुमचा सुद्धा जिल्हा याच्यामध्ये निघू शकतो। तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर असे शेतीविषयक नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला मग। तर शेतकरी मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून पडलेला पावसाचा खंड आणि त्यानंतर झालेली अतिवृष्टी, तर यामध्ये मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे। तर याचमध्ये 22 जिल्ह्यांना नुकसान भरपाई विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे। तर यामध्ये सोयाबीन पिकाचे मुख्यतः मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले होते आणि याच पार्श्वभूमीवरती आता अगोदर पडलेला पावसाचा खंड आणि नंतरची झालेली अतिवृष्टी यामुळे या मुख्य पिकाचं खरीप पिकाचं जे काही मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे, तर ते या शेतकऱ्यांना आता आजपासून पीक विमा मिळण्यास सुरुवात झालेली आहे। तर हेक्टरी किती मिळणार आहे, तर त्यामध्ये पहिले खरीप पिकांपैकी एक आहे आणि याचमध्ये आता या पीक विमा काढलेला होता ज्या शेतकऱ्यांनी, त्या शेतकऱ्यांना म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला होता, तर त्या शेतकऱ्यांना आता या पीक विम्याची रक्कम जी आहे ती आजपासून मिळण्यास मार्ग मोकळा झालेला आहे। तर राज्य सरकारने सुद्धा तातडीने पीक विमा कंपन्यांना आदेश देण्यासाठी पत्र देखील देण्यात आलेले आहे आणि याची रक्कम वितरित करण्याचे देखील आदेश दिलेले आहेत। त्यानंतर तुम्ही पाहू शकता की यामध्ये जो बीड जिल्हा आहे, तर त्या बीड जिल्ह्यामध्ये 35 कोटी रुपयेचा जो काही पीक विमा काढण्यात आलेला होता, तर त्यामध्ये 26,500 हेक्टर सोयाबीन पिकाखालील मंजुरी देखील देण्यात आलेली होती आणि याच विमा धारक शेतकऱ्यांना आता आगाऊ विम्याची जी काही रक्कम आहे ती आजपासून वाटपास सुरुवात झालेली आहे, असे निर्देश देखील जिल्हा अधिकारी यांच्या माध्यमातून विमा कंपन्यांना देण्यात आलेले आहे। आणि याच नंतर उस्मानाबाद असेल तर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सुद्धा उस्मानाबाद, परभणी, त्याच्यानंतर जामखेड, उमठा, बडेगाव, टाकळी, इंगळी, परभणी, त्याचबरोबर हातगाव, कासमपुरी, सावनी या काही ग्रामीण व शहरी भागांसह जिल्ह्यातील 36 विभागांमध्ये सोयाबीन पिकासाठी जो काही आगाऊ पीक विमा जो होता तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि यामध्ये जे काही शेतकरी पात्र झालेले आहेत, तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा आता ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याचा हप्ता भरलेला आहे, म्हणजे 1 रुपया भरून जी पीक विमा पाहणी केलेली आहे, तर ती शेतकऱ्यांना आता त्यांच्या खात्यावरती ही अग्रिमची जी काही रक्कम आहे ती लवकर त्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे। म्हणजेच आजपासून ही रक्कम त्यांच्या खात्यावरती येण्यास सुरुवात झालेली आहे, असे निर्देश जिल्हा अधिकारी यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर लातूर जिल्हा असेल तर लातूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला शेतकरी मित्रांनो, तर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा लातूर जिल्हा असेल तर त्या जिल्ह्यात महनसा, ब्राह्मणी, बुद्रुकवाडी, त्याच्यानंतर धानोटा, ओढी, आडगाव, चारठाण, पूर्णा, त्याच्यानंतर कलेश्वर, चुडाव, त्याच्यानंतर फतलगाव, पालम, चाटोती, वसमत, वाळून, कुष्टा इत्यादी जी काही गावं आहे या जिल्ह्यामध्ये, तर त्या गावातल्या शेतकऱ्यांना सुद्धा सोयाबीन पिकाचं जे काही पीक विमा आहे हा वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर देऊळगाव असेल तर देऊळगाव, इटखेड, चिखलठाणा, नाटेगाव, मानवत, त्याचबरोबर कोहळी, तापोळी, खुर्द, दाभोळगाव, त्याच्यानंतर गंगाखेड, तर महतपुरी, तामसी, तामसगाव, त्याच्यानंतर पिंपळदरी, सोनपेठ, आवळगाव, त्याचबरोबर सेलगाव, वडगाव, तर असे जे काही अनेक गावांना कृषी मंत्र्याच्या माध्यमातून म्हणजेच त्यांच्या आदेशानुसार जे काही पीक विम्याची रक्कम जी रखडलेली होती, तर ती त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आजपासून जमा करण्यास सुरुवात झालेली आहे। तर त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारकडे व्यापक पीक विमा संरक्षणासह संपूर्ण राज्यात दुष्काळ जाहीर करून
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जी काही नुकसान भरपाई आहे ही लवकरात लवकर त्यांच्या खात्यावरती देण्याची विनंती देखील केलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे काही दुष्काळग्रस्त 22 जिल्हे होते तर त्या 22 जिल्ह्यांमध्ये किती तालुके पात्र झालेले आहेत आणि त्या तालुक्यामध्ये किती गावं पात्र झालेले आहे किंवा शेतकरी किती पात्र झालेले आहे याची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.